हे बघा, बंगालची फाळणी सुरू झाली ती 1905 ला. ठीक आहे. आणि रद्द जर झाली म्हटलं आपण, तर रद्द झाली आहे ते 1911 ला. बरोबर आहे. म्हणजे बरोबर 6 वर्ष चाललेलं होतं बंगालची फाळणी. का बरं? कारण बंगालला भारतापासून त्यांनी वेगळं केलेलं होतं. कारण बंगालमध्ये मुस्लिम बंगाली होते त्या काळामध्ये. आणि ब्रिटिशांचं धोरणच होतं ना, फोडा आणि राज्य करा. बरोबर आहे. म्हणजे एका घराचे 2 तुकडे करा. बरोबर आहे. त्याला त्या त्या ठिकाणी दोन्ही भागांना दोन्ही ठिकाणी त्याला कमजोर करा. म्हणजे आणि त्याच ठिकाणी म्हणजे दोघांचं भांडण ना तिसऱ्याचा फायदा होतंय. असं काही लोक असतात ना, दोघांचं भांडण झालं बरोबर, ते याला याच्या पद्धतीने सांगतात, त्याला त्याच्या पद्धतीने, परत एकमेकांना जवळ आणायचं नाही, भडकवून द्यायचं आणि त्यामध्ये आपण आपला फायदा साधायचा. तर हेच ब्रिटिशांचं तत्व होतं. म्हणून फोडा आणि राज्य करा, त्यांनी तेच लागू केलं. मग 1911 ला बघा, आता 1911 ला रद्द झालं. पण कारण कोणी रद्द केलं तर लक्षात, भारतामध्ये ना पंचम जॉर्ज म्हणजे तो इंग्लंडचा ब्रिटनचा राजा, तो भारतामध्ये आला होता. पंचम म्हणजे 5वा. तिथं जॉर्ज आणि त्याची बायको होती, वाईफ होती, पत्नी होती मेरी. बरोबर आहे. त्या राणी मेरी सोबत आलेला होता. आणि त्याच्या स्वागतासाठी मग ते लोक रेल्वेने येऊ शकत नव्हते, विमानाने येऊ शकत नव्हते. मग एकच मार्ग होता, जहाज मार्ग. म्हणजे तो जहाजाने आलेले ते लोक, आणि ते जहाज दिल्लीला तर नेऊ शकत नव्हतं. तर ते म्हणून ते मुंबईला येऊन थांबलेले, कारण मुंबई हे त्यावेळेचं बेट आलेलं होतं. बरोबर. मुंबई हे बंदर आहे, पोर्ट आलेलं होतं. म्हणजे त्याच ठिकाणी, ज्या ठिकाणी आज गेटवे ऑफ इंडियाचं दिसतं ना तुम्हाला, बांधल्या गेलेला आहे, त्याच ठिकाणी तो तिथे पोहोचलेला होता. आणि त्याच्या स्वागतासाठी, जसं आपण म्हणतो ना की एखादी कार्यक्रम असेल तर पाहुण्यांच्या स्वागतासाठी कमान उभारतात, गेट उभारतात आताही. तर त्यावेळेस तसं गेट उभारलं गेलं त्यासाठी, स्वागतासाठी. आणि ते स्वागत झालं, सर्व भारतामध्ये आला. त्यानंतर त्यांनी निर्णय घेतला की नाही ठीक आहे, भारत आपलं जे फाळणी झाली आहे ते रद्द करून. आणि त्या काळात असं विचारलं जातं की कोणाच्या काळामध्ये रद्द करण्यात आली. त्यावेळेस गव्हर्नर कोण? लॉर्ड हार्डिंग दुसरा होता. बरोबर. हे एक लक्षात राहतं. आणि कोणी रद्द केली? पंचम जॉर्जनी रद्द केली रे. आणि तो भारताच्या भेटीसाठी आलेला होता. तर 1911 ला तो आला. आल्यानंतर मग त्यांनी बंगालची फाळणी रद्द केली, घोषणा केली त्या ठिकाणी, आणि तिथून तो दिल्लीला गेला.